सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सुएसोचे माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी माध्यम शैक्षणिक व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. इयत्ता 5वी, विषय गणित, विषय शिक्षिका श्रीमती पिंगळे एसपी. प्रकरण 5, अपूर्णांक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील प्रकरण 5 अपूर्णांक पाहणार आहोत. अपूर्णांक म्हणजे जी संख्या पूर्ण नाही त्या संख्येला अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 5 व 1/2. या ठिकाणी 5 ही पूर्ण संख्या आहे व 1/2 ही अपूर्णांक संख्या आहे. अपूर्णांकामध्ये अंश व छेद असतात. 3/4 हा अपूर्णांक पहा. तर 3/4 यामध्ये 3 हा अंश आहे व 4 हा छेद आहे. याचे वाचन कसे करावे? तर याचे वाचन 3/4 किंवा 3/4 असे करतात. 3/4 या अपूर्णांकाचे 2 भाग पडतात, व्यवहारी अपूर्णांक व दशांश अपूर्णांक. 3/4 हे व्यवहारी अपूर्णांकाचे उदाहरण आहे, तर 3.4 हे दशांश अपूर्णांकाचे उदाहरण आहे. आणखी काही उदाहरणांचा अभ्यास करून अपूर्णांक ही संकल्पना आपण समजून घेऊ. आकृती पहा. या ठिकाणी तुम्हाला एका वर्तुळाची आकृती दिली आहे आणि त्या वर्तुळाचे समान 8 भाग केले आहेत. त्यापैकी 3 भाग हे रंगवले आहेत आणि बाकीचे भाग रंगवलेले नाहीत. तर आपण याचं अपूर्णांकात लेखन कसं करायचं? रंगवलेला भाग व एकूण भाग. रंगवलेला भाग किती? 3. 3/8. अपूर्णांकाचं लेखन कसं करणार आपण? 3/8 असे करणार. दुसरी आकृती पहा. या आकृतीत एकूण भाग किती आहेत? 8. किती भाग रंगवले आहेत? 5. 5/8. याचे आपण अपूर्णांकात लेखन कसे करणार? 5/8 असे करावे. सममूल्य अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचे मूल्य म्हणजेच किंमत समान असते अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ, समजा 1 भाकरी 2 व्यक्तींना समान वाटायची असेल तर प्रत्येकाला किती भाकरी मिळेल? बरोबर, तर प्रत्येकाला अर्धी भाकरी मिळेल. त्याचे लेखन आपण कसे करणार? तर त्याचे लेखन आपण 1/2 असे करणार. समजा आपण 1 भाकरी दोघांना अजय आणि विजयला समान वाटायची आहे. अजयला भाकरी देताना एका भाकरीचे 2 भाग केले व अजयला अर्धा भाग दिला, म्हणजे पूर्णांकाच्या भाषेत अजयला 1/2 भाग दिला. विजयला भाकरी देताना भाकरीचे एकूण 4 भाग केले व त्यापैकी 2 भाग त्याला दिले, म्हणजेच अपूर्णांकाच्या भाषेत त्याला 2/4 भाग मिळाला. आता 1/2 व 2/4 या अपूर्णांकाची तुलना केली तर 1/2 व 2/4 बरोबर 1/2च असतात. दोघांची किंमत सारखीच आहे, म्हणून 1/2 व 2/4 या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. आणखी एक उदाहरण पाहूया, म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. आकृती पहा. या ठिकाणी हे वर्तुळ आहे. या वर्तुळाचे आपण समान 3 भाग केले. त्यापैकी 2 भाग रंगवले, म्हणजे अपूर्णांकात कसे लेखन करणार? बरोबर, 2/3. त्याच आकाराच्या दुसऱ्या वर्तुळाचे 6 समान भाग केले
व त्यातील 4 भाग रंगवले. म्हणजेच अपूर्णांकात कसे लेखन करणार? बरोबर, 4/6. मग मला सांगा, 2/3 व 4/6 हे सममूल्य अपूर्णांक आहेत का? तर हो, हे सममूल्य अपूर्णांक आहेत. कसे ते पहा. 2/3 किंवा 4/6 या बरोबर 2/6 असतात, कारण 4/6ला भाग दिला तर आपल्याला 2/3 हा अपूर्णांकच मिळतो. पुढील आकृत्यांचे निरीक्षण करा. 1/2, 2/4, 3/6, 4/8 वर दिलेले सर्व अपूर्णांक सारख्याच किमतीचे आहेत. म्हणूनच अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. यावरून असे समजते की कोणत्याही अपूर्णांकांच्या अंशाला व छेदाला एकाच शून्यतर संख्येने गुणले अथवा भागले असता मूळ अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक मिळतो. पुढचा टॉपिक पाहूया. सममूल्य अपूर्णांक तयार करणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिले सममूल्य अपूर्णांक कसा शोधायचा. आता आपण सममूल्य अपूर्णांक तयार कसा करायचा याचा अभ्यास करूया. उदाहरण पहा. 2/4, 4/8, 8/16 वर दिलेल्या प्रत्येक आकृतीचा आपण अर्धा भाग रंगवूया. आता या आकृत्यांचे निरीक्षण केल्यावर आपल्याला कोणते अपूर्णांक मिळतात? पहिल्या चौकोनापासून आपल्याला 2/4 हा अपूर्णांक मिळतो. दुसऱ्या चौकोनापासून 4/8 व तिसऱ्या चौकोनापासून 8/16 असे अपूर्णांक मिळतात. 2/4, 4/8, 8/16 या अपूर्णांकांचे निरीक्षण केले असता त्या अपूर्णांकांच्या अंश व छेद यामध्ये काही संबंध दिसून येतो का? तर हो, अंशाचे व छेदाचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की पहिल्या अपूर्णांकाच्या दुप्पट दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश व छेद आहे. म्हणजेच 2/4 या अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला सारख्याच संख्येने गुणले असता आपल्याला त्या अपूर्णांकाशी सममूल्य असणारा अपूर्णांक मिळतो. 2/4 गुणिले 2/2 बरोबर 4/8. 2/4ला दुपटीने म्हणजेच 2ने गुणले असता 4/8 हा अपूर्णांक मिळतो. तसेच 4/8 गुणिले 2/2 बरोबर 8/16 म्हणजे 4/8 या अपूर्णांकाला 2ने गुणले असता 8/16 हा अपूर्णांक मिळतो. म्हणजेच 2/4 बरोबर 4/8 बरोबर 8/16 यांचे मूल्य समान आहे. म्हणून हे सममूल्य अपूर्णांक आहे. यावरून असे लक्षात येते की सममूल्य अपूर्णांक तयार करण्यासाठी अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने गुणावे किंवा भागावे लागते. आपण पाहिले की गुणाकार करून सममूल्य अपूर्णांक काढता येतो. त्याचप्रमाणे भागाकार करूनही सममूल्य अपूर्णांक काढता येतो. त्याचे उदाहरण पाहू. 6/12 या अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने भागून सममूल्य अपूर्णांक मिळवता येतो. 6/12 भागिले 2/2 बरोबर 3/6 या अपूर्णांकाला 2ने भागले असता 3/6 हा अपूर्णांक मिळतो. तसेच 6/12 भागिले 3/3 बरोबर 2/4 म्हणजेच 6/12 या अपूर्णांकाला 3ने भागले असता 2/4 हा अपूर्णांक मिळतो.
आता 6/12 भागिले 6/6 बरोबर 1/2 म्हणजेच 6/12 या अपूर्णांकास 6ने भागले असता 1/2 हा अपूर्णांक मिळतो. यावरून 6/12 भागिले 2/2 बरोबर 3/6, 6/12 भागिले 3/3 बरोबर 2/4, 6/12 भागिले 6/6 बरोबर 1/2. यावरून 6/12 या अपूर्णांकाचे 3/6, 2/4 व 1/2 हे सममूल्य अपूर्णांक आहे. आता आपण उदाहरण संग्रह 17 पाहू. चौकटीत योग्य संख्या लिहा. या ठिकाणी तुम्हाला 1/2 बरोबर रिकामी चौकट छेद 20. 1/2 या मूळ अपूर्णांकाच्या 20 हे किती पट आहे? तर 10 पट आहे. छेदस्थानी 10ने गुणले असता 20 हे उत्तर येते. म्हणून अंशालाही 10ने गुणू. 1/2 गुणिले 10/10 बरोबर 10/20. म्हणून आपल्या रिकाम्या चौकटीत 10 हा अंक येईल. दुसरे उदाहरण पाहूया. 9/11 बरोबर 18 रिकामी चौकट. 9 या संख्येच्या दुप्पट 18 ही संख्या आहे. म्हणून 9 या संख्येला 2ने गुणले असता 18 हा अंश येतो. म्हणून छेदाला पण 2ने गुणले म्हणजे 22 हे उत्तर येईल. 9/11 गुणिले 2/2 बरोबर 18/22. याप्रमाणे ही उदाहरणे सोडवायची. प्रश्न दुसरा आहे पुढीलपैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 18 असणारा अपूर्णांक मिळवा. उदाहरण पहा. 1/2. या ठिकाणी छेद 18 येण्यासाठी 2 या छेदाला कोणत्या संख्येने गुणले असता छेद 18 येईल? तर 9 या संख्येने गुणले असता आपला छेद 18 येईल. म्हणून 1 गुणिले 9/9 बरोबर 9/18. म्हणजेच 2 या छेदाला 9ने गुणले असता छेद 18 येतो. प्रश्न तिसरा आहे पुढीलपैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 5 असणारा अपूर्णांक मिळवा. उदाहरण पहा. 6/15. या ठिकाणी छेद 15 आहे, पण आपल्याला या 15 या छेदाचा 5 करायचा आहे. म्हणून 15 या संख्येला कोणत्या संख्येने भाग दिला असता 5 ही संख्या मिळेल? बरोबर, 15 या संख्येला 3ने भाग दिला असता आपल्याला 5 हा छेद मिळेल. म्हणून छेदाला 3ने भाग दिला तर अंशाला पण 3ने भाग द्यायचा. 6/3 छेद 15/3 बरोबर 2/5. म्हणजेच 6/15 या अपूर्णांकास 3ने भागले असता 2/5 हा अपूर्णांक मिळतो. पुढचा टॉपिक आहे आपला समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक. आधी आपण समच्छेद अपूर्णांक पाहूया. समच्छेद अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 1/7, 4/7, 8/7 हे समच्छेद अपूर्णांकाची उदाहरणे आहेत. भिन्नछेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात त्या अपूर्णांकांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 1/3, 4/8, 9/11
ही भिन्नछेद अपूर्णांकांची उदाहरणे आहेत. भिन्नछेद अपूर्णांकामध्ये छेद समान नसतात, तर ते वेगवेगळे असतात. उदाहरण संग्रह 18. दिलेल्या अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा. या घटकात दिलेल्या अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. यासाठी आपल्याला समोर काही उदाहरणे दिली आहेत. अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करताना कधी गुणाकार करावा लागतो, कधी भागाकार करावा लागतो, तर कधी तिरकस गुणाकार करावा लागतो. दिलेल्या अपूर्णांकानुसार आपल्याला विचार करून निर्णय घ्यावा लागतो. उदाहरण पहा. 3/4 5/8. या अपूर्णांकाचे आपल्याला समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. पहिली संख्या बघा 3/4 व दुसरी संख्या आहे 5/8. या ठिकाणी 4 या छेदाला 2 ने गुणले असता छेद 8 होतो. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला गुणाकार ही क्रिया करता येते. पहिला अपूर्णांक बघा 3/4. या अपूर्णांकाला छेदाला 2 ने गुणले तर अंशाला पण 2 ने गुणावे लागेल. म्हणून 3 × 2 4 × 2. दुसरा अपूर्णांक आहे तसाच ठेवायचा. 3 × 2 3 दूने 6 4 दूने 8. दुसरा अपूर्णांक आहे तसाच, त्याच्यात काही बदल करायचा नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी छेद 8 आला आहे. दोघांचे छेद 8 आहे, म्हणजे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर झाले आहे. दुसरं उदाहरण आहे 3/5 3/7. या अपूर्णांकामध्ये आपल्याला गुणाकार किंवा भागाकार करून छेद समान करता येणार नाही. म्हणून या ठिकाणी छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार करताना पहिल्या संख्येच्या छेदाने समोरच्या संख्येच्या अंश व छेदाला गुणायचे व दुसऱ्या संख्येच्या छेदाने पहिल्या संख्येच्या अंश व छेदाला गुणायचे. म्हणजेच 3/5 या संख्येला इकडच्या छेदाने म्हणजे 7 ने गुणायचे आणि दुसऱ्या संख्येच्या अंश व छेदाला पहिल्या संख्येच्या छेदाने म्हणजे 5 ने गुणायचे. 3 × 5 छेद 7 × 5. 3 × 7 छेद 5 × 7. गुणाकार करू. 5 × 15 5 7 35. 7 × 21 7 5 35. बघा, या ठिकाणी दोघांचे छेद समान झालेले आहे. मुलांनो, उदाहरण संग्रह 18 मध्ये अशा प्रकारची गणिते दिली आहेत. ते आपल्याला सोडवायचे आहे. ते तुम्ही आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवा. पुढचा टॉपिक आहे समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. उदाहरणार्थ 3/8 4/8. या अपूर्णांकामध्ये 4/8 याचा अंश मोठा आहे, म्हणून हा अपूर्णांक मोठा. समान अंश असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा. समान अंश असलेल्या अपूर्णांकात ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. उदाहरण पहा. 2/3 2/4. आता समान अंश असलेल्या अपूर्णांकात ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. म्हणून 2/3 मोठा 2/4 पेक्षा. भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा. अपूर्णांकांचे छेद भिन्न असतील तर त्यांचे समान छेद असणारे सममूल्य अपूर्णांक तयार करून अपूर्णांकांचा लहान मोठेपणा अंशावरून ठरवता येतो. उदाहरण पहा. 3/5
4/7. या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करून समच्छेद अपूर्णांक मिळवता येईल. पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने समोरच्या संख्येला व समोरच्या अपूर्णांकाच्या छेदाने पहिल्या संख्येला गुणून आपल्याला अपूर्णांक मिळवता येईल. कसे ते पहा. 3 × 7 5 × 7, 4 × 5 7 × 5, 3 7 21, 7 5 35, 5 चौक 20, 5 7 35. समान छेद असलेल्या पूर्णांकात ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणून 21/35 हा अपूर्णांक 20/35 पेक्षा मोठा आहे. उदाहरण संग्रह 19. खालील अपूर्णांकांच्या जोड्यांमधील चौकटीत पेक्षा लहान, पेक्षा मोठा किंवा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा. पहिलं उदाहरण पहा. 3/7 3/7. अंश आणि छेद समान आहे म्हणजे या ठिकाणी बरोबर हे चिन्ह येईल. दुसरे उदाहरण पहा. 3/8 2/8. या ठिकाणी समान छेद आहेत. समान छेद असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणून 3/8 मोठा 2/8 पेक्षा. पुढचं उदाहरण बघा. 5/8 5/9. समान अंश असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, म्हणून या ठिकाणी 5/8 मोठा 5/9 पेक्षा. मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही उदाहरण संग्रह 19 मधील सर्व उदाहरणे आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवा. थँक्यू.